शिर्डीतील 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते। पहाटच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या फोटोची, पोथीची आणि विणा यांची सवाद्य मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत निघेल आणि उत्सवाला सुरुवात होणार आहे। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। यामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी मोठी मेजवानी जी आहे ती साई भक्तांना मिळणार आहे। प्रसिद्ध गायिका अनुजा पोडवाल यांच्यासह देशभरातील नामांकित कलाकार जे आहेत ते साई दरबारी हजेरी लावणार आहे आणि आपली कला जी आहे ती सादर करणार आहेत। साई अमृत कथा असो, नृत्योत्सव असो, साई भजन संध्या असो, असं विविध कार्यक्रमांचं आयोजन साईबाबा संस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे। साईबाबांच्या हयातीत हा उत्सव सुरू झाला होता, त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक साईबाबांना गुरु स्वरूप मानून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला दर्शनासाठी येत असतात। आणि यावेळी जर बघितलं तर गुरुपौर्णिमा जो आहे तो गुरुवारच्या दिवशी आल्यानं मोठ्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल होतील अशी अपेक्षा आहे। त्यासोबत ज्या विविध पायी पालख्या आहेत त्या देखील यायला सुरुवात झालेली आहे। साईबाबा मंदिर समितीनं उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केली आहे। त्यासोबत विद्युत रोषणाई देखील परिसरात करण्यात आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई मंदिर देखील रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलेला आहे। एकंदरीत गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो एक भक्तीचा उत्सव मानला जातो आणि साईबाबांना गुरु स्वरूप मानून असंख्य साई भक्त यावेळी गुरुपौर्णिमा उत्सवाला सहभागी होणार आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।